अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ जिले में पिछले कुछ दिनों से भीख मांगने को लेकर ट्रांसजेंडरों के दरमियान झगड़ा चल रहा है। इस मामले में कुछ ट्रांसजेंडरों ने इसकी शिकायत भी दर्ज करवाई है। नांदेड़ के तमाम ट्रांसजेंडर और इनके गुरु ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में इस इल्जाम की तरदीद की है कि इस मामले में मीडिया से मुखातिब होकर कुछ यूं मालूमात दी। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या समस्त नांदेड जनताला माझा हात जोडून नम्र निवेदनची विनंती आहे, कळकळीची, की बघा असं आहे, गुरु चेला शिष्य परंपरा तर ही जन्माजन्मीपासून चालू आहे। परभणी जिल्ह्यात मानवत माझं गाव आहे, मी तिथं पैदा झाले, माझी आई वारली, वडील वारले, दोन्ही वारल्याच्या नंतर हे माझे गुरु आहेत। यांना दाखवा एक मिनटं। हे माझे गुरु आहेत, यांना मला लहानाचं मोठं केलं, पाळलं पोसलं, खूप छान ठेवलं आणि जिंदगीभर यांना मला एवढं मोठं करून माझे सख्खे गुरु वारल्याच्या नंतर त्यांच्या गुरुभावाचं कोणीतरी नाव चालवायला पाहिजे म्हणून मला उचलून त्यांच्या गुरुभावाच्या नावावर टाकलं। कशाबद्दल टाकलं की गुरु चेला शिष्य परंपरा चालू राहायला पाहिजे। आणि जे पण हे हिजडे आहेत नांदेडचे लेकरं, तर हे काय म्हणतात माहिती आहे का, तुम परभणी से आए, तुम मानवत से आए, तुम औरंगाबाद से आए, तुम कहाँ से आए। जसं ना सामान्य माणसामध्ये आपल्या वर्डाचं नाव चालतंय, तसं किन्नर लोकांमध्ये आपल्या गुरुचं नाव चालतंय। आम्ही कुठं पण पैदा झालो असतो तर नांदेडचे तर लेकरं नाही तर काय झालं, नांदेडचे चेले तर आहेत। आणि असं कुठं लिहिलेलं आहे की जिथं लेकरू तिथंच महागावा, कोणी बी कुठं लेकरू कुठं महागत नाही। ज्याचं जिथं दाना पाणी लिहिलेलं आहे, ज्याचं अन्न पाणी जिथं लिहिलेलं आहे ते तिथं जाऊन खातंय पितंय आणि ते तिथं राहतंय। हे माझे गुरु आहेत आणि आम्ही सगळे त्यांचे शिष्य आहेत। आम्ही त्यांना काय 2 रुपये देत असतो मालक म्हणून, आमचा बाप म्हणून, आमचा देव म्हणून, तर आम्हाला पण आमचे चेले नाती देत असते ना। पण असं जबरदस्तीनं कोणाकडून आम्ही 10,000 8,000 50,000 असं काहीच मागत नाहीत आणि हे कोणी देऊ बी शकत नाही। आजच्याच काळाचे हिरडे कसे आहेत माहिती आहे का, गुरुने एक शब्द बोलला तर लगेच शिवीगाळ मार ठोक। ते इथले लेकरं आम्ही परदेसून इथं हिरडे येऊन चेला झालेलो आहे, तर आमच्या गुरुच्या तोंडाला बघून आम्ही त्यांच्यावर काय दादागिरी करणार। आता आमचे मतारी काया, आमच्याकडे एक माणूस यायला विचार करते, जवान हिरडे एका जागेवर 4 पोरं उभा करते, तरी यांच्या संग आम्ही भांडण करू का, नांदेडून मरायचे का आम्हाला। जय हिंद, जय महाराष्ट्र। 90 वर्ष झाले साहेब, पण 90 वर्षापासून मी पाहिलं नाही। आता हे जे निघले डुप्लिकेट होतं ते काय खरे नव्हते, ते पण ती आमच्यासारखे कधी जाऊन सिने त्याला आगाव भांडले नाही, लोकायला काय नाही, त्यानं काय दिलं पदरात घेऊन आले, आमच्या घरी खाल्ले असं। पण आम्ही असं काय भांडण तोंडण केलं नाही। आम्ही कोणाला मारून सिने आणून पैसा घेतला, कोणी कोणाला देत नाही। ते बोलायले तरी की येवाव तर आमच्या संग येवाव, नाही तर ते डुप्लिकेट त्याचा हुक्का पाणी बंद। हे माझे गुरु, हे जे आमच्यावर आरोप घेतलेला आहे, याने आमच्यावर जे फ्रॉड केस दाखल केलेली आहे ते आहे ना, ते सगळे फ्रॉड किन्नर आहेत। आणि गुरु चेलेची परंपरा पूर्वीपासून चालू आहे। हे सगळे फ्रॉड चाळे करतात ना आणि आमच्यावर केस दाखल केली। हे सगळे आमचे पिढी चालू आहे। हे मंगल कार्यालयामध्ये जाऊन विभद्र व्यवहार करणं, शिवीगाळ करून पैशाची माग करणं, डिमांड करणं, नाही दिलं तर त्याच्या संग शिवीगाळ मारहाण करून हे सगळं किन्नर समाजाचं नाव खराब करत आहे। हे तर कुठं ना कुठं पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, हे कुठं त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, तुरंत ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे। हे असं समाज अशा आश्रमच्या किनाऱ्यावर दुसरे असे विपरीत परिणाम होत आहेत। तरी पण पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे, जल्दी से जल्दी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे। आम्ही निवेदन दिलेलं आहे, किती वेळेस 4 वर्षापासून आम्ही निवेदन देत आहे। हे आमच्या जातीच्या बाहेर आहेत, समाजाच्या बाहेर आहेत, की असं त्यांचे मनमानी नाही करू दिले तर आमच्या विरोध वागणं, आमच्या विरोध टाळी वाजवणं, लड़कों को फसाना, लूटमार करना, डिमांड रखना, तुम्ही ते पैसे दिया तो अच्छी आहे असं त्यांना बोलू आणि असं जे आरोप केलेला आहे की गुरुकडून आम्हाला 10,000 रुपये, ते सगळे जे आपल्या शिष्याची जे आपल्या इच्छा असेल ते देऊन टाकतात, ते आपल्या मनानं देतात। गुरुची चेल्याची परंपरा अशा प्रकारे 10,000 रुपये कोणी मागणी करत नाही आणि ते देत पण नाहीत। तसं जर काही असलं खोटा आरोप त्यांनी आमच्यावर केला तर त्यांनी असं सिद्ध करून दाखवा। आणि त्याने आमच्यावर असा आरोप केलेला आहे 10,000 रुपयाची खंडणी मागणी करतात म्हणून, तर असं त्याने सिद्ध करून दाखव, की समोर येऊन सिद्ध करून दाखवा की आम्ही 10,000 कसं मागत आहे, का मागत आहे, ते पण आम्हाला येऊन सिद्ध करून दाखवावं, ही आमची कळकळीची विनंती आहे। जल्दी मायबाप पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ठोक कारवाई केली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।
गुरु शिष्याची परंपरा मोडीत काढण्याची मागणी केलेली आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? हे सगळं चुकीचं आहे. जे काही ते करत आहे गुरूंच्या विरोधात जाणं आणि गुरूंच्या विरोधात हे सगळे तमाशे करत आहे त्यांनी, हे सगळं चुकीचं आहे. जसं आपण आपल्या मायबापाला बघता, आपण आपल्या मायबापाचं ऐकून चालता, आपल्या मायबापानंतर आपले जे काही आहे ते आपलं गुरुच आहे. जेव्हा आपण त्या गुरुच्या हाताखाली राहून हे सगळं आपल्याला सगळं ठेवतात, गुरु आपल्याला चांगलं मायबापासारखं आपल्याला ठेवतात त्यांच्याजवळ, तर आपला पण काहीतरी हे असते ना की त्यांना कर्तव्य असते की त्यांना पण आपण काही पुरावं. तर हे जे आहे त्यांचा जो आरोप होता ते 10,000ची मागणी करतात, हे करतात ते करतात, हे सगळा खोटा आरोप आहे. आमच्या गुरूंनी आम्हाला कधी अशी मागणी केलेली नाही. आमच्या मनात जे असते आम्ही ते प्रेमाने देत्या, नाही दिलं तरी त्यांचं काही हे नसते, आरोप नाही, त्यांना काही हे नसते, आम्हाला काही जबरदस्ती काहीच करत नाही. त्यांना आम्ही दिलं तरच त्यांनी घेतात, नाहीतर आम्हाला काही जबरदस्ती नाही त्यांची. हा सगळा खोटा आरोप आहे 10,000 मागतात म्हणून. आणि जर त्यांना म्हणायचं असेल की आम्हाला 10,000 मागतात म्हणून, तर हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. आणि प्रशासनाला माझी अशी कडकडीत विनंती आहे की त्यांनी यांच्या विरुद्ध कार्यवाही करावी, नाहीतर आम्ही जिल्हाधिकारीकडे जाऊन किंवा SP ऑफिसमध्ये सरांकडे जाऊन आम्ही त्यांची न्याय भेटावा, आम्हाला आम्ही त्यांची कंप्लेंट करणार नाही तर चांगली मागणी होत आहे हप्ता म्हणून, आपण काय सांगाल त्याबद्दल? जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे गुरु लोक कधी आमच्याकडून हप्ता घेतले नाही किंवा आम्हाला कधी जोर जबरदस्ती केली नाही. हे लोक फ्रॉड आहेत आणि यांनी आहे ना प्रत्येक गावागावात गल्ली गल्ली जाऊमध्ये भोंगळे होऊन कपडे काढून आहे ना यांनी पैसे मागतात. आणि आमचा अर्धापूर आहे, आमचा अर्धापूर तेवढं तस्त झालं आहे की विचारूच नका. त्यांनी हे असे 4-5 जण आहेत, त्यांनी जे व्हिडिओ दिला आहे, हे 4-5 लोक येऊन आहे ना प्रत्येक दुकानदाराला प्रत्येक माणसाला तंग करून 10 रुपये दे, 20 रुपये दे, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी मागतात. आणि आमचे गुरु लोक 1ही रुपयाचा आमच्याकडून हप्ता घेत नाही. आता मी 13-14 वर्ष झालं माझ्या गुरुच्या नावावर आहे, आमच्याकडून 1ही रुपया घेतला नहीं. हामिला खवातीन और औरतों के दीगर इमराज, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बात पान, बच्चा दाने की गांठों और अपेंडिक्स हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद. डॉक्टर खान सारा नुदरत, माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़. फैशन साड़ी सेंटर में दूल्हा और दुल्हन से लेकर बच्चों तक के लिए बेहतरीन डिजाइन के कपड़े मौजूद. सिल्क साड़ी, कांजीवरम साड़ी, बनारस साड़ी, कॉटन साड़ी व रेडीमेड गरारा, शरारा और लांचा पंजाबी ड्रेस मटेरियल, जीन्स, शर्ट के अलावा कोट पैंट, शेरवानी दस्तयाब है. फैशन साड़ी सेंटर, श्रीनगर, वर्कशॉप रोड, नांदेड़. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है. प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़. नांदेड़ शहर में पहली बार अब बिरयानी मिलेंगी किलो के हिसाब से. सिर्फ और सिर्फ सौदागर चिकन फैमिली रेस्टोरेंट में लजीज बिरयानी के साथ साथ चिकन बोनलेस, चिकन तंगड़ी, चिकन 65 के अलावा चिकन की मुख्तलिफ डिशेज भी किलो के हिसाब से दस्तयाब है. सौदागर चिकन फैमिली रेस्टोरेंट, शिवाजी नगर पुलिस स्टेशन के सामने, मखदूम नगर, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.